रामदास कदम ते तोत्र तर एवढं बोललं मराठ्याच्या विरोधात, मी शहाण्णव मलाच आहे. तो मराठ्यांचा नेता बच्चू कडू नावाच्या एकमेव वाघानं मराठ्यांची बाजू मांडली. बच्चू कडू सारख्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा राहा. पण सरकार काय कमी नाही भाऊ. नाद नाही करायचा शिंदे साहेबाचा, नाद नाही करायचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आणि अजित दादाचा तर नादच खुळा. तीन खतरनाक असे नेते त्यांनी एक खतरनाक पर्याय वापरला. का साधे माणसं आहेत काय ते? खतरनाक पर्याय वापरला. कुत्रे पाठवून जर आपलं काम होत नसेल तर पिसाळ कुत्र पाठवावं लागेल. त्यांनी एक पिसाळ कुत्र पाठवलं. अरे भेटत नाही रे मराठ्यांना, तुम्हाला आरक्षण भेटत नाही. पाहतो वरती, बोलतो खाली. ते डुकरासारखी केस, कुत्र्यासारखं बोलणं. भेटत नाही रे तुम्हाला, तुम्ही मागत असलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही, भेटलं तरी टिकत नाही. काय त्या पिसाळ्या कुत्र्याच ना सदा वरते, सदा बके, नुसतं बकत राहण्याचं काम आहे त्याच्याकडं. मला आत्तापर्यंत कळत नव्हतं हा माणूस असं का बोलतो. त्याला पिसाळ कुत्र चावलं. आत्ता परवा माहीत झालं मला. पिसाळ कुत्र, त्याला काजळ्याची भाकर नेऊ द्या कोणी. पिसाळ कुत्र चावलेलं आहे त्याला. आणि सदावर्तेचा आणखी एक गोड गैरसमज आहे. गुणरत्न सदावर्ते एवढा हुशार माणूस आहे, त्यानं गाढवीन पाळलेली आणि ते दररोज गाढविणीचं दूध पितो बरं का बाबा. खोटं बोलणार माणूस नाही मी. गाढविणीचं दररोज दूध पितो आणि त्याचा एक पक्का गैरसमज आहे की गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते म्हणतात. ते म्हणतो बरं का. तर दररोज गाढविणीचं दूध पितो महाराज. ते बोलणं ते तर लई डेंजर आहे महाराज. बोलण्याची काही पद्धत असते. फोनवर बोलताना वेगळा संवाद असावा, कीर्तनात बोलताना वेगळी भाषा असावी, खाली बसून गप्पा मारताना वेगळी भाषा असावी. ते फोनवर तसंच बोलत आहे, मीडियाला तसंच बोलत आहे, भाषणात तसंच बोलत आहे. रस्व दीर्घ लय बद्धता काय कळते? व्याकरण काही शिकलं का नाही ते? त्याला वकील कोणी केलं हे मला कळत नाही. याने विद्यापीठात कोणत्या शिक्षण घेतलं असेल. आणि ते मला कमाल कोण्या गोष्टी, ते चष्मा कुठून आणला मला अजून कळलं नाही बाबा. काय ते जसं काय एल्डिंग करून आणला महाराज. बरं ते चष्मा लावला, चष्म्यानं तर सरळ पाहू ना, त्यांनी चष्मा खाली पाहतो ते वर पाहतो. लई डेंजर आहे. तुम्ही सदावर्ती काही म्हणा गाड्या, पण सदावर्ती एवढा खतरनाक माणूस आहे. त्याच्याकडे ज्या तीन गोष्टी आहे ना त्या जगात कोणाकडेच नाही. नंबर 1, माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं दुसरं कोणालाच जमलं नाही. नंबर 2, माणूस असून गाढविणीचं दूध पिणारा जगातला एकमेव पठ्ठ्या. आणि नंबर 3, त्याच्यासारखा चष्मा जगात कुठंच पाहायला भेटणार नाही. आणि घ्यायचं असलं तर तुम्हाला एडिंग करून बनवून घ्यावं लागेल. पठ्ठ्या नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो. 14 तारखेला विराट सभा झाली ना, विराट सभा. 14 तारखेच्या विराट सभेबद्दल पत्रकारांनी त्याला विचारलं. त्याच्या पोटात दुखायला लागलं ना. मनोज जरांगे 1.5 कोटी लोक गोळा केली. बातमी टीव्हीवर तीच बातमी, पैसे देऊन मीडिया बातम्या लावत नाही. जरांगे पाटलांना मीडिया सोडत नाही. त्याला विचारलं पत्रकारांनी, मनोज जरांगेच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते. मनोज जरांगेच्या सभेला मी जत्रा म्हणून पाहतो. अरे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते सदावर्ते. जरांगे पाटला सभेला जत्रा म्हणलं ते. पण महाराज विनाकारण आडवं येत होतो. आरक्षण घ्यायचं की नाही मराठे ठरवतील, द्यायचं की नाही सरकार ठरवेल, आणि टिकवायचं नाही की कोर्ट ठरवेल. मराठ्यांच्या सरकारच्या आणि कोर्टाचा मधला विषय. याचा दुसऱ्या कुत्र्याने भुंकण्याचं काही काम आहे का? विनाकारण आडवा आला, विनाकारण नादे. मराठे कुणाच्या शेपटीवर पाय देत नाही. आणि जे म्हणते शेपटीवर पाय देऊ नका ते जनावर असतात. शेपटी कोणाला असतात? जनावर. हा, मराठे कुणाच्या शेपटीवर पाय देत नाही. पण मराठ्यांच्या नादाला लागला तर मराठी आडवा फाडल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. विनाकारण नादी लागला महाराज पिसाळलेला कुत्रा. मग मराठ्यांचे पोरं कुठपर्यंत शांत राहतील? 3 पोरं गेले मुंबईमध्ये, धाड 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 फोडल्या ना त्याच्या गाड्या. नुसता फोन लावला तर जसे त्याला 100 इंचू चावल्या असा उड्या मारतो तो. त्याच्या गाड्या फोडल्यावर एवढी तळपायच्या मस्तकाल गेली. त्याच्या वरून खाली आला बो घरातून. असा पिसाळ्या कुत्र्यासारखा भुंकायला लागला, अरे मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. मनोज जरांगेच्या मुसक्यावळा. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारातीर्थी पडले. मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. अरे सदावर्त्या,
तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, मनोज जरांगे पाटलाला का अटक करशील? काय महाराज नुसतं भुंकायला पैसे घेऊन भुंकणं, सुपारीखोर माणसं महाराज. हा पैसे घेतले की भुंकायचं. मनोज जरांगेच्या मुसक्या आवळा मनोज जरांगेला अटक करा. हा गाड्या फोडल्या, दुसऱ्या दिवशी गार झाला बुवा. पत्रकारांनी त्याला विचारलं मनोज जरांगेबद्दल तुमचं काय मत आहे? कधी गाड्या फोडल्यावर दुसऱ्याची. मनोज जरांगे माझा काही आकस नाही. खाली स्वर आला त्याचा. मनोज जरांगे माझा भाऊ आहे. सदावर्ते साहेब तुम्ही तर काल मनोज जरांगेच्या सभेला जत्रा म्हटली. हो, मनोज जरांगेच्या सभेला मी जत्रा म्हणलो कारण मी गावाकडे जातो. आमच्या गावाकडे जत्रा भरते, ती महादेवाची जत्रा असते. जत्रेत गेलं की जत्रेत देव असतो महादेव, मी त्या महादेवाचं दर्शन घेतो. मनोज जरांगे मराठ्याचा देवच आहे ना. दुसऱ्या दिवशी सदावर्ते तुझ्या निस्त्या गाड्या फोडल्या, तू जरांगे पाटलाला देव म्हणायला लागला. मनोज जरांगे पाटलाच्या या मर्द मराठ्याच्या मंगेश साबळेच्या तावडीत जर तू सापडला असताना जरांगे पाटला पुढे लोटांगण तुला घालावं लागला असतं. विठाला विठाला शांत झाला महाराज. पण किती दिवस शांत राहिला? 8 दिवस. पण कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी हा जित्याची खोड मेल्याशिवाय. पुन्हा म्हणे मराठा आंदोलनाच्या विरोधात मी हायकोर्टात जाणार. जाय रे बाबा, कुठं जायचं जाय, कुठं नादी लागत त्याच्या. ते हायकोर्टात गेलं गायबच झालं बा. 8 दिवस झाले सदावर्तेचा पत्ता नाही. बरं ते शांत झालं, पण त्याचे कार्यकर्ते शांत. त्याला कार्यकर्ते आहेत, मला माहीत नव्हतं त्याला कार्यकर्ते. 2-3 दिवस त्याच्या कार्यकर्त्यांनी एवढं परेशान केलं हो मला. नुसते फोन आमच्या साहेबाबद्दल बोलणं. म्हटलं कोण तुमचा साहेब? ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्नजी सदावर्ते. तो बाप हे करे म्हणलं. देव मला काय धमक्या देतो साहेबाबद्दल बोलू नको. तू कोण? ते म्हणे मी त्यांचा कार्यकर्ता. म्हणतो त्या बापाला मला सांग फोन करायचं. मराठे तुझ्यासारख्या लुंग्या सुग्याला घाबरत नाही. औरंगजेबाची सुद्धा कबर याच मातीत मराठ्यांनी तयार केली. सदावर्ते माझ्यासारख्या गरीब मराठ्याच्या पोराला धमक्या देण्याचं काम करू नको. हिंमत असेल ना कार्यकर्त्याला नको नंबर देऊ माझा. तुला मी फोन करतो, माझा फोन उचल. हरामखोर माझे फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो, कार्यकर्त्याला माझे नंबर देतो. सदावर्ते असा आहे, सुपारीखोर माणूस आहे तो. आणि गोरगरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचं नेतृत्व केलं. कर्मचाऱ्याकडून 4-5 हजार रुपये गोळा केले. 32 कोटी रुपये जमा केले त्यांनी. ही लागली त्याच्या मागे ईडी. गायब 8 दिवस झाले. मराठ्यांच्या नादाला लागू नको. आतापर्यंत मराठ्यांना जो आडवा आला त्या सगळ्यांना आडवा करण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. बरं ते सदावर्ते सोडाव. मराठ्यांचेच नेते मराठ्यांच्या विरोधात. ते कोकणातले नेते आपले माजी मुख्यमंत्री काय नाव राणे. मग ध्यान तर राहत नाही नाव. आपला विषयच नाही नव्हतो. आता या आरक्षणामुळे बोलायला लागलं. नारायण राणे मनोज जरांगे म्हणतो मी समाजाचं नेतृत्व करतो. तुझी उंची किती? तू बोलतो किती? राणे साहेब तुमचे 2 पोरं तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले की उंची होणार नाही तुमची. काय बरं बोलण्याची काही पद्धत आहे. मी 96 कोळी मराठा आहे. मला कुणबी प्रमाणपत्र नको. घेऊ नका साहेब, तुमच्या घरी घेऊन आलो का मी. त्याचं ते पोरग तर विचित्रच होते. लहान काय नाव त्याचं? नितेश राणे. मनोज जरांगे तुम्ही का आमचा ठेका घेतला काय? आम्ही 96 कोळी आहे. मग राणे साहेब तुम्ही जर 96 कोळी आहे तर आमदार असणारा 41 वर्षाचा तुमचा तो टिल्लू तो ओबीसी कसा? माझी मावशी माळ सावरगावला विदर्भात, मी जालना जिल्ह्यात आहे मराठवाड्यात. मी म्हटलं माझी सख्खी मावशी आईची सख्खी बहीण आहे, रक्ताचं नातं आहे. मग ती ओबीसी तर मी ओबीसी. ते म्हणे नाही तुमच्या जाती वेगळ्या आहे. कशामुळं? ते विदर्भात आहे म्हणून. हां तिकडे आरक्षण म्हणून. आता मी म्हटलो राणे साहेब तुम्ही 96 कोळी आणि तुमचा पोरगा ओबीसी. तो बोलू पुढं कळलं तुम्हाला? मी जर म्हटलं तुमचा नाही तर राग नाही येणार का? मग आम्हाला राग नाही येत का? काय महाराज नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम. दुर्दैव मराठ्यांचं. मराठ्याच्याच लोकांनी मराठ्यांच्याच पाठीत खंजीर खुपसली आणि पूर्वापार छत्रपती शिवरायांच्या काळापासून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आपल्या लोकांनी केलंय. म्हणून छत्रपती शिवरायांच्या उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल पाहिजे. ती डाव्या हातात नाही, ती पाठीवर आहे. कारण छत्रपती शिवरायांना माहिती आहे समोरून येणाऱ्या बलाढ्य शत्रूचा निपात करण्याची क्षमता या भवानी तलवारीत आहे. पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना त्यासाठी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी त्यासाठी पाठीवर ढाल ठेवली.
ते दुसरे नेते पुन्हा भुंकले भाऊ, काय नाव त्यांचं, कोकणातलेच आहेत ते, रामदास कदम. ते तोत्र तर एवढं बोललं मराठ्याच्या विरोधात, मी शहाण्णव कुली मला थाय, मनोज दलंगीने आमचा का ठेका घेतला काय, कोकणात कुंडी मला था आणि शहाण्णव कुली मला था, लोती बेती व्यवहार होत नाही, आम्ही का सोयरी करायला आलो का तिकडे. काय नुसतं महाराज मराठ्यांच्या विरोधात. आणि हेच रामदास कदम 1 वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन रडत होती, रडू येत नाही म्हणून झेंडू बॉम्ब लावून रडत होते. माझ्या पोलावर माझ्यावर पक्षाने अन्याय केला, आता एवढा अन्याय झाल्यावर माझ्या फुलच्या पिल्या कशा जगतील, माझ्या पोलांच्या कलियंत काय होणार. रामदास कदम, तुमच्यावर पक्षाने थोडा अन्याय केला तर तुमच्या कोट्याधीश असणाऱ्या पोरांचं कसं होणार. तुम्ही म्हणत होता गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षणासाठी आत्महत्या करायला लागली, या लेकरांचा विचार तुम्ही कधी करणार आहात की नाही. नुसतं भुंकण्याचं काम महाराज. बरं ते कमी झालं काय, आपल्या जिल्ह्यातला पठ्ठ्या पेटून उठला बा. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष. मराठा आरक्षण एकच मिशन, मराठा आरक्षण एकच नेता मनोज जरांगे पाटील. आमच्या पोरांनी गावोगावी बॅनर लावली. हां, एक पठ्ठ्या म्हणे बॅनर काढ, आमचा नेता येणार आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं का बापाचं गाव आहे का रे. मराठ्यांच्या पोरांनी लावलेलं बॅनर, ज्या बॅनरवर शिवछत्रपतीचा फोटो आहे, शंभूराजांचा फोटो आहे, राष्ट्रमाता जिजाऊंचा फोटो आहे, कोट्यावधी मराठ्याच्या दैवताचा जरांगे पाटलाचा फोटो आहे, ते बॅनर फाडण्याचं काम यांनी केलं. नुसतं बॅनर फाडलं नाही, मराठा आरक्षणाच्या चळवळीत जरांगे पाटलाचा पाठिंबा देणाऱ्या मराठ्यांच्या पोरांवर कुऱ्हाडीनं वार करण्याचं काम केलं. काय नाव त्या पठ्ठ्याचं, रावसाहेब दानवे, खासदार आपले, हिंदुत्ववादी खासदार. मराठ्यांच्या पोरांचा वापर तुम्ही करता आणि तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर कुऱ्हाडी चालवण्याचं काम करता. याद राखा, गाठ आमच्याशी आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं आता नादी नाही लागायचं, त्यांच्या उत्तर देऊ योग्य वेळी. 24 डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण भेटणार आहे, तोपर्यंत शांत राहायचे. मग एका एकाचा हिशोब घेऊ. विठाला 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 विठाला. आरक्षणाला अनेक लोक विरोध करतायत, जाती जातीत भांडणं लावतायत. आता धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाज, जाती जातीत भांडणं लावण्याचं काम केलं जाते. बघा, एक बरणी हातात घ्या, बरणी बरं का, एक बरणी हातात घ्या, त्या बरणीमध्ये 100 लाल मुंग्या टाका आणि 100 काळ्या मुंग्या टाका. 100 लाल मुंग्या टाका, 100 काळ्या मुंग्या टाका. 2 तास बरणी तशीच ठेवा. कोणत्याच मुंग्याच्या नादी नाही लागत, अजिबात नाही. एकमेकीच्या अंगावून जाते आणि त्या पण नादी नाही लागत कोणाच्या. पण तीच बरणी हातात घ्या ना, अशी डगडगा हलवा. चौथाळत्यात त्या मुंग्यालाही. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक एका बरणीतल्या मुंग्याप्रमाणे आहे. काही घेणदेण नाही त्यांना. एकमेकाशी प्रेमाचे संबंध आहे. कोणत्या समाजाचा असला तर एकमेकाच्या ताटात जेवणाऱ्या महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे लोक आहे. छत्रपतीचा ज्वलंत आणि जिवंत विचार आहे तो. पण ती बरणी हलवण्याचं काम कोणीतरी करतंय. पोरांच्या डोक्यात जातीवाद भरण्याचं काम कोणीतरी पेरतंय. शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या मराठ्याच्या आंदोलनामध्ये गालबोट लावण्याचं काम कोणीतरी करतंय. जाती जातीत भांडणं लावण्याचं काम कोणीतरी करतंय. अरे एकमेकीवर मुंग्या चवताळतात, मुंग्यांचा दोष नाही. ही बरणी हलवणारा कोण याचे कान आणले पाहिजे. विठाला 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 विठाला. कोणी मराठ्यांना किती विरोध करा, मराठ्यांच्या विरोधात किती भूमिका, तुमची काय अवकात आहे आणि तुमची काय पात्रता आहे मराठ्यांना माहिती आहे. आता मराठी शांत झालेले. आतापर्यंत मराठ्यांनी एकमेकांचे पाय ओढले. एकदा गाढवाची आणि कुत्र्याची पैज लागली. पैज अशी लागली, जो कुणी पळत जाईल नदीच्या पलीकडच्या सिंहासनावर जाऊन बसेल तो राजा होईल. गाढव म्हटले, कुत्र म्हणले गाढव तर लंगड आहे, आत्ता पुढं जातो सिंहासनावर बसतो राजा होतो. कुत्र्याची गाढवाची पैज लागली, जो सिंहासनावर अगोदर जाऊन बसणार आहे तो राजा होणार आहे. गाढव लंगडे हळूहळू पळतंय, कुत्र वेगाने पळतंय. कुत्र गाढवाच्या पुढं निघून गेलं. पण ज्या पुढं गेल्याच्या नंतर कुत्र्याला एक चौक लागला. 2-4 कुत्रे आडवे झाले. कुत्र्याचा त्या चौकात टाइमपास झाला. तेवढ्यात लंगडा असणारं गाढव हळूहळू मागून पुढं निघून गेलं. कुत्र पुन्हा वेगाने निघालं, गाढवाच्या सहज पुढे गेलं. पुन्हा पुढच्या चौकात कुत्र्याला 2-4 कुत्रे आडवे झाले. या कुत्र्याला भुंकू लागले, रगडू लागले. तेव्हा लंगडत चाललेलं गाढव
पुन्हा या कुत्र्याच्या पुढे निघून गेलं. 2-3 चौकात कुत्र्यानं गाढवाला क्रॉस केलं. गाढव तरी कुत्र्याच्या पुढं पलीकडच्या गल्लीनं निघून गेलं. नदीत उतरून पुढे गेलं. कुत्र्याला वाटलं गाढव दिसत नाही, गाढवाला मागं टाकला, पण कुत्र पळत पळत गेलं, नदीच्या पलीकडे गेलं. आत्ता सिंहासनावर बसतो आणि राजा होतो कुत्र्यानं ठरवलं. पण कुत्रा सिंहासनावर जवळ गेला, बघतो तर काय, आपल्या अगोदर गाढवच गादीवर बसले. कुत्र्यानं विचार केला, विचार विनिमय केला आणि कुत्र्याच्या लक्षात आलं आपण वेगवान असून तरी हारलो का, आणि गाढव लंगडा असून तरी जिंकलं का. कुत्र्यानं विचार विनिमय मंथन केलं. कुत्र्याचा एक सिद्धांत लक्षात आला, आपल्याच जातीच्या लोकांनी जर आपल्याला चौकात अडवलं नसतं तर आज गाढव गादीवर बसलं नसतं. हे जे लोक गाढव बसवले ना आपण गादीवर, गाढव ऐका ऐका ऐका, ज्याची गाढवावर बसायची लायकी नाही, गध्यावर बसायची लायकी नाही, त्यांना गादीवर बसवण्याचं काम आपण केलंय. त्याची फळं आपण भोगत आहोत. ऐका, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतंय. म्हणून इथून पुढे जरा विचार करा. मराठ्यांचा जो मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहील तो मराठ्यांचा नेता. बच्चू कडू नावाच्या एकमेव वाघानं मराठ्यांची बाजू मांडली. बच्चू कडू सारख्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा राहा. जर उभं राहिला नाहीत ना, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. मतदानाच्या लालसेपोटी हरामी इकडे तिकडे फिरतात आणि समाजाची बाजू मांडायचं आलं, वेळ आली तर मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात. मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा तर देत नाही, पण मराठ्यांच्या लढाईत आडकाठी करण्याचं काम करतात. खोटे गुन्हे मराठ्यांच्या पोरावर दाखल केले जातात. हे बंगले पेटवतात एकमेकांचे, निवडणुकीतला एकमेकांचा राग एकमेकावर काढतात आणि मराठ्यांच्या पोरांना खोटे गुन्हे दाखल करून नुकसान भरपाईसाठी मराठ्यांच्या पोरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकवतात. पण आता मराठा समाज शांत होणार नाही. काल परवापासून तर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. 3-3, 4-4 वाजता लाखो मराठे जरांगे पाटलाच्या सभेला जमायला लागले. ते म्हणते तुम्ही रात्री 10 नंतर सभा का घेतली, लगेच पोरावर गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल करताल रे तुम्ही? अरे महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे बसतील एवढे जेल तरी तुमच्याकडे आहेत का? आम्ही सगळे यायला तयार आहे. नुसतं मराठ्यांच्या पोरावर दडपण आणण्याचं काम करतात. पोरं आता घाबरणार नाही, पोरं आता मागं येणार नाही. कारण पोरांना नेतृत्व असं भेटलंय, त्या नेतृत्वानं सांगितलंय आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आमचे पोरं छातीत गोळ्या झेलून सुद्धा माघार घेत नसेल तर याचा अर्थ असा आहे, आमच्या पोरांचा मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याबद्दल काय सांगतात, अभंगाचं 2रं चरण. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. असा सात्विक पुत्र जरांगे पाटील नावाचा योद्धा मराठा समाजाला नेतृत्व मिळालं. 100% विश्वास आहे मराठ्यांचा. म्हणून तर नेत्याच्या सभेला पैसे घेतात लोक गाड्याची, आणि गाडी नुसता ड्रायव्हरच जातो. पण जरांगे पाटलाच्या सभेला 1 रुपयाही नाही दिला कुणाला. 1.5 कोटी लोक जमले. याचा अर्थ सगळ्यांचा त्या नेतृत्वावर विश्वास आहे. आणि 100% मराठा समाजाला आरक्षण फक्त जरांगे पाटीलच मिळवून देऊ शकतात हे समाजाला कळायला लागलं. आणि त्याच्या पुढचं सांगू का तुम्हाला, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, मिळत नाही हे विषय डोक्यातून काढा. मराठ्यांना आरक्षण भेटलंय. बरेचसे मराठी ओबीसी झाले. जरांगे पाटलाचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी. बरेचसे मराठी ओबीसी झाले. 24 डिसेंबरपर्यंत सरकारची समिती काम करते. सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे तेवढं सरकारच्या बाजूनं बोललं पाहिजे. समिती कामाला लागली, कुत्र्यासारखी पळती समिती नुसती. जरांगे पाटलांनी सांगितले 24 डिसेंबरला गाठ माझ्याशी आहे, समिती काम करते. ज्यांचे ज्यांचे पुरावे भेटले ते ओबीसी झाले. पण आमची मागणी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. 100% आरक्षण मिळणार आहे, सरकार देणार आहे. आणि जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर बसून मराठे घेणार आहे, हे सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितले. सरकारला आता मराठ्यांच्या मगरमिठीतून सुटका नाही. सरकार योग्य दिशेनं पाऊल उचलते. सरकारनं वेगवेगळे पिसाळे कुत्रे जरी सोडले तर आंदोलन मोडणार नाही. सरकारने खोटे गुन्हे जरी दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल पण मी माघार घेणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्याचा संयम राहणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठी जोपर्यंत संयमी आहे तोपर्यंत सरकारनं आम्हाला न्याय दिला पाहिजे. 24 डिसेंबर नंतर हे मराठी जरांगे पाटलाचं पण ऐकतात का नाही हा सुद्धा प्रश्न आहे.
संयम मराठी ठेवणार नाही, म्हणून सरकारनं त्या ठिकाणी मराठ्यांच्या पोरांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. वाटलं यांच्यावर नुसता लाठी हल्ला केला तर कोटी मराठे यायला लागले, यांच्या नादाला लागायला लोक उपोषण आमरण नाही 8 दिवसात सोडून देतील. 10 दिवस झाले उपोषण सोडायला तयार नाहीत. 12 दिवस झाले उपोषण सुटलं नाही. 15 दिवस झाले जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं नाही. तब्येत बिघडली, पाणी बंद केलं, सलाईन बंद केल्या आणि सरकारच्या पायाखालची माती सरकली. हे लाठी हल्ला केल्यावर एवढे पेटून उठतात. जर या मराठ्याच्या योद्ध्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर हे मराठी आपल्याला घराच्या बाहेर निघू देणार नाही. आणि सरकारच्या पायाखालची माती सरकली आणि उपोषणाच्या 15व्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्याचा फोन आला. जरांगे पाटील लय शांत बोलते ते, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आपली समाजाला गरज आहे, आपल्यासारखा योद्धा समाजाला महत्वाचा आहे, आपण उपोषण सोडा. जरांगे पाटलांनी सांगितलं आता सोडित नसतो. एवढ्या वेळी माझ्या विनंतीला मान द्या. शिंदे साहेब, तुमचं ऐकून याच्या अगोदर 2दा सोडला, आता नाही ऐकणार तुमचं. आरक्षण द्या, उपोषण सोडतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं उद्या तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत ठोस आश्वासन देतो, उद्या उपोषण सोडून घ्या. जरांगे पाटलांनी सांगितलं पक्का आरक्षणाचं आश्वासन असेल तर सोडतो, पण चिल्लर चाल्लरच्या हातानं नाही सोडणार. राज्याच्या मुख्यमंत्र्याला अंतरवालीत यावं लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला काळी एवढ्या गरीब माणसाचं उपोषण सोडायला राज्याचा मुख्यमंत्री येतो. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्याला झुकवण्याचं काम केलं. ठरलं उपोषणाच्या 16व्या दिवशी मुख्यमंत्री येणार. संध्याकाळी 5:30 वाजेची वेळ ठरली. अर्धा तास बाकी राहिला. मुख्यमंत्री येणार आणि अचानक टीव्हीला बातमी आली मुख्यमंत्र्याचा दौरा अचानक रद्द. कसं काय दौरा रद्द झाला? मी सांगितलं ना तुम्हाला. दौरा रद्द होण्याचं कारण असं होतं, त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पाहिला होता का तुम्ही? त्या व्हिडिओमध्ये 3 माणसं होते. एक काका होते, दादा होते आणि मामा होते. तिघं होते. काका होते, दादा होते, मामा होते. कळालं नाही तर पुन्हा सांगतो. ठाण्याचे काका होते, बारामतीचे दादा होते, नागपूरचे मामा होते. नसेल का तर अजून फोडून सांगतो. ठाण्याचे दाढीवाले चष्मा लावलेले शिंदे काका होते, बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले अजितदादा होते आणि नागपूरचे आपले मामा होते. कोण? देवेंद्र मामा होते. हे काका दादा मामा बिचारे पत्रकार परिषद घ्यायला चालले होते मराठा आरक्षणासाठी. सहज बिचारे चालले होते, सहज बोलत चालले होते. फार निर्मळ मनाची माणसं आहेत ते तिघं पण. सहज बोलत चालले होते. सहज बोलता बोलता काका म्हटले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं. तेवढ्या दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. काका दादा मामानं सहज साधलेला संवाद व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आणि महाराष्ट्रातील मराठ्यांच्या प्रत्येक पोराच्या मोबाईलमध्ये पोहोचला. आणि आमच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची काय भावनिकता आहे हे मराठ्यांच्या पोरांना कळालं. इकडे एक बोलतात, तिकडे एक बोलतात. आमच्या समोर देव म्हणतात आणि तिकडे म्हणतात बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं. नुसतं देऊ नका आरक्षण. तुम्ही जसं बोलून मोकळं झाला, मराठा तुम्हाला कोलून मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढचा काळ गाठ तुमची मराठ्यांशी आहे. आणि याच गोष्टीमुळे मुख्यमंत्र्याला पाय लावून पळावं लागलं. जरांगे पाटील म्हटले या, पाठीमागून वार करणारे मराठे नाहीत, या, इथं काही अडचण नाही. उपोषणाच्या 17व्या दिवशी आले, आश्वासन दिलं, उपोषण सोडलं आणि जरांगे पाटलांना सांगितलं जर कायद्याच्या चौकटीत बसावं असं आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर किमान 30 दिवस द्यावे लागतील. जरांगे पाटील म्हणे 40 घ्या, पण 40व्या दिवशी आरक्षणच द्यावं लागेल. 40 दिवस झाले, आरक्षण दिलं नाही. पण त्याच्या अगोदर एक घटना घडली. जरांगे पाटलांनी बैठक घेतली. सरकारनं 30 मागितले ना, तिथून पुढे आपण सरकारला 10 दिवस जास्त दिले. सरकारला दिलेले बोनस 10 दिवस राहिले, त्याची आठवण सरकारला करून देण्यासाठी आपल्याला 14 तारखेला मोठी सभा घ्यायची अंतरवालीत. 100 एकरचा कानाकोपरा गच्च भरला पाहिजे. जरांगे पाटील म्हटले बा. त्या दिवशी मी त्याच बैठकीला होतो, त्यांच्या मांडीला बसलो होतो. माझंच कीर्तन अंतरवालीत होतं. जरांगे पाटलांनी सांगितलं 14 तारखेला 100 एकरमध्ये सभा झाली पाहिजे, एक कोपराही शिल्लक नाही राहिला पाहिजे. मराठे कामाला लागले आणि जरांगे पाटील दुसऱ्या दिवशी बदलले, म्हणजे 200 एकरमध्ये सभा झाली पाहिजे. कारण मराठा एकत्र येत नाही आणि आला तर बसायला जागा पुरत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे.
200 एकरची तयारी होऊ लागली. सभेचा दिवस जवळ आला. 3.5 एकरचं रान तयार करण्यात आलं आणि जरांगे पाटलांनी सांगितले 14 तारखेला तयार केलेल्या ग्राउंड मधील एक कोपराही शिल्लक राहता कामा नये. लाखोच्या संख्येने उपस्थित रहा. जरांगे पाटील तुम्ही तयार केलेलं मैदान 14 तारखेला गच्च भरावं असं म्हणत होता. ते मैदान 13 तारखेला आदल्या दिवशी गच्च भरलं आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे सराटे अंतर्वालीला आले. 1.5 कोटी मराठ्यांची विराट सभा अंतर्वालीत झाली. अशी सभा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगाच्या पाठीवर एवढे लोक एकत्र करण्याचं सगळ्यात मोठं काम आतापर्यंत फक्त मनोज जरांगे पाटलाला करायला जमलं आणि इतिहास जरांगे पाटलाच्या विराट सभेने घडवला. त्या सभेनंतर कोणत्याच पक्षाचा पुढारी 2 दिवस झोपत नव्हता. ते पुन्हा पुन्हा भाषण पाहत होता. आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला एवढे लोक जमवता आले नाही, पैसे देऊन जमवता आले नाही. तेवढे कोट्यावधी मराठे जरांगे पाटलांनी एकत्र करण्याचं काम केलं. सरकारनं मागितलेले 40 दिवस संपले तरी आरक्षण दिलं नाही. सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, पण जरांगे पाटलांनी दिलेला शब्द पाळला आणि सांगितलं 40 दिवसात का आरक्षण मिळालं नाही तर मी 41व्या दिवशी आमरण आणि कठोर उपोषणाला बसेल. शब्दाप्रमाणे जरांगे पाटील उपोषणाला बसले. 8 दिवस उपोषण चाललं. 8 दिवस तब्येत बिघडली. कठोर उपोषण होतं. 4-5 पट्टे आले हो तिथं. कोणी डोळा मारतंय, कोणी खुनाखानी करतंय. जरांगे पाटलाचं उपोषण सोडलं. आता वेळ मागितली 24 डिसेंबर पर्यंतची. 24 डिसेंबर पर्यंतची वेळ जरांगे पाटलांनी दिली. हे पट्टे इथून घरी पोहोचले आणि लगेच म्हणे 2 जानेवारी वेळ जरांगे पाटलांनी दिली. किती बदलतात ही माणसं महाराज. जरांगे पाटलांनी सांगितलं 24 डिसेंबर दिलेली शेवटची वेळ, याच्यानंतर वेळ वाढवून दिली जाणार नाही. जर 24 डिसेंबरला आरक्षण दिलं नाही तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे मुंबईत येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही. आता जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 24 तारखेनंतरची मुंबईला जाण्याची तयारी आपण केली पाहिजे. अंतर्वाली 1.5 कोटी आले होते, मुंबईत 3 कोटी येणार आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा मराठी इतिहास घडवणार. विठाला 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 कारण आता आरक्षणाची लढाई योग्य वळणावर आलेली आहे. इथपर्यंत लढाई आणायला, इथपर्यंत चळवळ आणायला किती वर्ष लागले? 70 वर्ष लागले. 70. त्यावेळी सगळ्या मराठ्यांना एकत्र करता आलं. 70 वर्ष ज्या चळवळ उभा करण्याकरता लागले, ही चळवळ आम्ही अशी तशी फुटू देणार नाही. ही चळवळ अखंड आम्ही ठेवणार आहे. आतापर्यंत मराठ्यांची चळवळ टिकली नाही याचं कारण मराठ्यांच्या चळवळीला नेतृत्व नव्हतं. आता जरांगे पाटलाच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे. पण यांची पोटदुखी काय? गरीब आहे. 2 एकर म्हणते जरांगे पाटलाला जमीन. 1.5 कोटी लोकांना गोळा करतो, यांचं पोट नाही दुखणार तर काय? मनोज जरांगे जरी गरीब असला, जरी कोट्यावधी लोक गोळा केले असले तर या मनोज जरांगेचं आंदोलन आपण मॅनेज करू. 2 एकरवाला माणूस आहे, त्याला पैसे देऊ. सरकारनं आंदोलन मोडीत काढण्याकरता वेगवेगळे प्रयत्न केले. पहिला पर्याय वापरला मॅनेज करण्याचा. एक जण म्हणे तुमच्या कानात थोडं बोलायचंय. पाटील म्हणे कानात कुजबूज करू नका, जे बोलायचं सगळ्या मराठ्यांचं पुढे बोलायचं, अजिबात कानात कुजबूज करायची नाही. एक जण म्हणे आपण जरा बाजूला बसू आणि चहा वगैरे घेऊ. अजिबात नाही, मी कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो. जरांगे पाटलांनी प्रत्येकाला शांत करण्याचं काम केलं. अरे हा जरी गरीब असला, माणूस जरी फाटक्या कपड्याचा असला ना, तर माणूस स्वाभिमानी आहे हे सगळ्यांना जरांगे पाटलांनी दाखवून दिलं. आणि आरक्षणामध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलाला झाला, तो प्रयत्न त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही. दुसरा पर्याय वापरला त्यांनी. जाती जातीत भांडणं लावायचे. जाती जातीत भांडणं लावले की मराठ्याचं आंदोलन मोडतंय, आंदोलन तुटतंय, फुटतंय. आरक्षणासाठी पुन्हा काही लढाई उभी करत नाही. जाती जातीत भांडणं लावण्याकरता अनेक कुत्रे त्यांनी समाजामध्ये पाठवले. पण महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे लोक मराठ्याच्या आंदोलनात सहभागी आहे.
सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं, म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवांना सराटी अंतरवालीत स्वतःच्या उभ्या पिकात नांगर घालून अंतरवालीच्या सभेला जागा करून दिली. म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं पिकाची नासधूस करून आपली जमीन अंतरवालीच्या जरांगे पाटलाच्या सभेकरता 14 तारखेला दिली. सगळ्या जातीचे लोक मराठ्यांच्या सोबत आहे, म्हणून तर मुसलमानाची पोरं मराठ्याच्या लढाईमध्ये त्या आंदोलनामध्ये पाणी आणि नाश्ता वाटप करत होती. सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं, पण सरकारला वाटतं यांनी जाती जातीत भांडावं, एकमेकाचे डोके फोडावे. जाती जातीत भांडणं लावण्याचा दुसरा पर्याय सरकारचा फसला. भांडणं लावायला जे कुत्रे पाठवले होते ते कुत्रे शांत झाले. कारण मराठा असा समाज आहे, मराठ्याला कुत्रा भुंकला तर भाकरीचा तुकडा टाकून मराठे पुढे जातात. तसे सगळे कुत्रे शांत करण्याचं काम मराठ्यांनी केलं.